तालुक्यातील चांदेकसारे गावातील ग्रामदैवतांच्या 3 दिवसीय यात्रा उत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली असून पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने आणि श्री भैरवनाथ जोगेश्वरी ट्रस्ट यात्रा कमिटी चांदेकसारे यांच्या वतीने 3 दिवस यात्रा उत्सवाचं आयोजन करण्यात आले। भैरवनाथ आणि जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्याची स्मृती निरंतर राहावी म्हणून चांदेकसारे गावचे फोन आणि चांदकर कुटुंबीय दरवर्षी चैत्र शुद्ध त्रयोदशीला भैरवनाथांची भव्य यात्रा भरवतात। यात्रेत सर्व जाती धर्म पंथांचे लोक एकत्र येतात आणि सण उत्साहाने साजरा करतात। यात्रेच्या दिवशी पहाटे भैरवनाथांना स्नान घालण्यासाठी कावडीने गंगाजल आणण्याचा मान पंचक्रोशीतील ग्रामस्थांना दिला जातो। यात्रा सुरू होण्या अगोदरच 5 दिवस आधी तेलवनाचा कार्यक्रम असतो, तेव्हा भैरवनाथ जोगेश्वरी या दोघांना हळद लावली जाते। ती पूर्ण गावात वाजत गाजत हळद मिरवली जाते। हळद लावताना महिला हळदीचे आणि लग्नाचे पारंपरिक गाणे म्हणतात। ही परंपरा जुनी असून सायंकाळी भैरवनाथ आणि जोगेश्वरी यांच्या चांदीच्या मुखवट्याची पालखीमधून वाजत गाजत मिरवणूक निघते। मिरवणूक मार्गावरून प्रत्येकाच्या घरासमोर सडा रांगोळी काढलेली असते। पालखीतील भैरवनाथ आणि जोगेश्वरी यांच्या मुखवट्याची पूजा करून पालखी मिरवणूक भगव्या पताका फडकवतात। ग्रामदक्षिणा करून मिरवणूक जेव्हा मंदिराजवळ येते तेव्हा शोभेच्या दारूची आतिषबाजी मोठ्या प्रमाणात केली जाते आणि या यात्रेदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील यात्रोत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले। चांदेकसारे येथील यात्रा उत्सव कमिटीतील ग्रामस्थांनी यात्रेबाबत अधिक माहिती दिली आहे। जय श्रीराम। आज 21 तारीख 2024 आमच्या चांदेकसारे गावातील यात्रा उत्सव सुरुवात झालेली आहे। सालाबादप्रमाणे दर प्रत्येक महावीर जयंतीला हा उत्सव चालू होतो आणि मोठ्या प्रमाणात भाविक इथं दर्शनाला येतात। पंचक्रोशीत डाऊ शिंगणी मडी चांदेकसारे घारी अजून देरडं चांदवड देरडं कोराळे हे कोळेगाव हे आणि कोपरगावपर्यंत अनेक परिसरातील सर्व लोक ह्या यात्रेसाठी दर्शनासाठी येत असतात। आणि सकाळी आमची महावीर जयंतीच्या पहिल्या दिवशी आमची सकाळी 6 वाजता कावड मिरवणूक असते। पाण्याची मोठ्या प्रमाणात मिरवणूक होते। गावातून येऊन इथं दर्शनाला कावडीवाले येतात। नंतर सकाळी 7 वाजेपासून दर्शनाला सुरुवात होती। त्याच्यात गृहिणी घरातला निवत पाणी घेऊन इथं देवाच्या समोर ठेवतात। नंतर संध्याकाळी 4 वाजता देवाची पूजा असते। देवाची पूजानंतर संध्याकाळी 7 ते 10 गावातून भव्य मिरवणूक होते। त्यानंतर 7 ते 10 झाल्यानंतर एक 10 नंतर आमच्या इथं शोभेच्या दारूचा मोठा उत्सव असतो आणि त्यानंतर 11 वाजता एक करमणुकीचं साधन म्हणून एक मनोरंजनाचा कार्यक्रम असतो, तमाशा किंवा ऑर्केस्ट्रा। आणि सकाळी दुसऱ्या दिवशी देवाची दर्शनाची सुरुवात होती। नंतर संध्याकाळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 ते 7 कुस्तीचा हंगाम होतो आणि याबरोबर संध्याकाळी 7 ते 8 वाजता यात्रेची सांगता होती। आणि यामुळं सगळ्या पंचक्रोशीतील लोकांना यात्रा कमिटी व भैरवनाथ या विश्वस्त यांच्या वतीने सहर्ष स्वागत आणि हे करतो, यात्रेला शुभेच्छा देतो। यात्रा वर्षानुवर्षापासून भैरवनाथ यात्रेचं लोक आनंद घेतात आणि ही परंपरा अशीच कायमस्वरूपी भविष्यात पण चालू राहावी। आणि भैरवनाथाचा जो कौल असतो या 4-6 गावांमध्ये, तर त्या कौलाप्रमाणे पाऊस पाणी हे सगळं लोकांना समजते आणि भैरवनाथाची कृपा सर्वांना यावर्षी खूप पाऊस पाणी देवो अशी प्रार्थना करतो। जय श्रीराम। बालभैरवनाथ यात्रेचा दर सालाबादाप्रमाणे आज 21/4/2024 रोजी आमच्या गाव चांदेकसारे येथील भैरवनाथ मंदिराची यात्रा महोत्सव चालू झालेला आहे। बालभैरवनाथ मंदिराचं जर सांगणं झालं तर आमचं प्राचीन काळातलं मंदिर आहे। 1200 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे। खूप जागृत देवस्थान आहे। तर आमचं कार्यक्रम असा असतो यात्रा। प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी, शिर्डी, अहमदनगर।